नमस्कार, मी आपला मित्र योगेश चौधरी। आज नेहमीप्रमाणे मी आलो आहे एका शेतकऱ्यांच्या शेतावरती आणि आपण पाठीमागे बघू शकता या ठिकाणी शेततळ दिसून येते आपल्याला। आणि जो व्हिडिओ त्यांच्यावरती कॅच केले आहे ते आहेत शेतकरी मालक। सर, नाव सांगा सर। अशोक सीताराम थेटे। अशोक सीताराम थेटे यांच्या शेतावरती 2 महिन्यापूर्वी मी आलो होतो, परंतु हे जे पाठीमागे शेततळ दिसते ते त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं। आता मला संध्याकाळची वेळ आहे आणि या शेततळ्यावरती मी या ठिकाणी तुम्हाला हे दाखवतोय। आजूबाजूला त्यांनी या शेततळ्यावरून घेतलेल्या पाण्यावर अशा प्रकारे शेती केलेली आहे की आपल्याला दिसूनच येते हिरवगार असं त्यांनी मळा फुलवलेला आहे। समोर आपल्याला डाळिंबाची बाग दिसते, डाळिंबाची बाग आपल्याला साईडला दिसत आहे आणि साईडला त्याच्याच बाजूला असले डाळिंबाची बाग आपण पाठीमागे बघू शकतो साहेब। तिकडे डाळिंबाची बाग आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसते इथे ऊसाची शेती केलेली। अगदी मागच्या वेळी मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो, त्या ऊसाची जस्ट लागवड केली होती, परंतु आता 5.5 फूटपर्यंत ऊसाची उंची झालेली आहे। आणि त्याच्या पुढे आपण बघतोय तिकडे पपईची शेती त्यांनी केलेली आहे, सेंद्रिय खताने पपई पिकवलेली आहे। या ठिकाणी डाळिंबाची सुद्धा इथे लागवड केलेली आहे, त्याचा सुद्धा सेंद्रिय खताने त्याची नॅचरल पद्धतीने त्याचं उत्पादन घेत आहेत। त्याला फुलं लागलेली आहेत चांगल्या प्रकारे आणि फळंसुद्धा लागलेली आहेत, पण त्याला 6 महिने तर नक्कीच जातील त्याला उत्पादन निघण्यासाठी। परंतु ह्या शेततळ्याचं महत्त्व आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया। साहेब, जरासं याची पाणी याच्यामध्ये किती असेल आणि याची खोली किती आहे? याच्यात पाणी साधारण 90 लाख लिटर। 90 लाख लिटर। आणि याची खोली किती आहे? खोली 30 फूट। 30 फूट? 30 फूट। असं आपण तीरावरती उभं राहिलो असं वाटतं की बाबा एवढं 5-6 फूट असेल, परंतु तुम्ही सांगितलं 30 फूट तर मला थोडीशी भीतीच वाटली। थोडंसं मी बॅक फुटला आलो, कारण आपल्याला 30 फुटामध्ये जर आतमध्ये गेलो तर पोहता थोडंसं येतं की आपल्याला 30 फूट म्हटलं म्हणजे खूपच 30 फूट म्हटलं म्हणजे इट इज टू डीप, म्हणजे खूपच जास्त खोली आहे। म्हणजे म्हणजे विहिरी एवढी खोली आहे ना साहेब? याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की एवढी त्याची खोली असेल। मग ह्याचं पाणी जो साठा आपण करता तो पाणी साठा आपण विहिरीतून इकडे नदीतून टाकता की नॅचरल जो पावसाचं पाणी असतो तो साठा? नाही, विहिरीतून आणि बोरमधून। मग विहिरीतून आणि बोरमधून याच्यामध्ये पाणी साठा केला जातो। मग याच्यातून तुम्ही काय करता? मग परत पाटाला पाणी सोडता? हो, नंतर ड्रिप वॉटर आपण शेतीला देतो। शेतीला देतो ऊस डाळिंब वगैरे। परंतु माझा प्रश्न असा आहे की पावसाळ्याचं जे पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी याच्यामध्ये थांबतं? ते तर थांबतच, पण त्याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यात आपल्या शेतीला म्हणजे विहीर आणि बोरला जास्त पाणी वाढतं। बरं। ते पाणी पावसाळ्याच्या सीझन मध्ये तळ्यामध्ये टाकायचं। बरं। आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा आपण वापर करायचा। म्हणजे अत्यंत चांगलं नियोजन आहे। पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठवणूक जेवढं होतं तेवढं होईलच, परंतु अतिरिक्त जे असलेलं पाणी आहे त्या विहिरीमध्ये ते बोरिंग वाटे किंवा जे असेल ते पाणी इकडे उपसा करायचा, इकडे स्टॉक करायचा, आणि जेव्हा उन्हाळा येईल जेव्हा विहिरी आटतात तेव्हा ह्या पाण्याचा उपयोग करून हा शेतकरी राजा नक्कीच आपलं हिरवगार असं ह्या मळा फुलवतोय। खूप छान वाटतंय शेती बघायला आणि त्याच्यातून मिळणारं उत्पादन, त्याचं फळ जेव्हा आपण खातो त्याचा गोडवा आणि रसाळ त्याचा जे पीक असतं ते आपल्याला खायला मिळतं। ते फक्त या शेतकरी राजाने केलेल्या मेहनतीतूनच, आणि अशा प्रकारचे मेहनती शेतकरी आपल्या समोर आहेत। परंतु या शेतकऱ्यांना आपण शेतकरी एकदम स्वच्छ पांढऱ्या शर्ट मध्ये आणि पांढऱ्या पॅन्ट मध्ये दिसतोय, तेवढे साधं शेतकरी समजू नका। म्हणजे आधुनिक शेतकऱ्याच्या समोर आपण उभे आहोत आणि आपल्याला अभिमान आहे की आपला प्रत्येक शेतकरी असा असला पाहिजे, तो सबळ राहिला पाहिजे आर्थिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने। तर अशा प्रकारचे थेटे सरांची ही जी लागवड आहे, थोडक्यात जराशी आम्हाला डाळिंबाबद्दल माहिती सांगा। डाळिंब आता आपला टोटल ऑर्गॅनिक मध्ये किती एकर मध्ये साधारण? आता साधारण 1.5 एकरामध्ये। 1.5 एकर मध्ये डाळिंब। साधारण किती झाड आहेत त्याच्यामध्ये? एक 650 झाड। 650 झाड आहे। चांगल्या प्रकारे आपल्याला लागवड केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्याचा फुटवा आलेला आहे, चांगल्या प्रकारची फळं आणि फुलं सुद्धा त्या ठिकाणी लागलेली, बाहेर सुद्धा फुले आता सध्या। साधारण त्याला उत्पादन निघायला किती वेळ लागेल? अजून एक 6 महिन्यामध्ये ही फुले येते आता, अजून 6 महिन्यामध्ये याचं फळ आपल्याला खायला मिळेल। म्हणजे आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की जी आपण समोर हिरवीगार आणि लाल भडक अशी फुलं आणि जी फळं बघतोय
ती आपल्याला 6 महिन्यानंतर खायला मिळणार आहेत आणि त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत, कारण ती ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेली आहेत आणि पिकवलेली आहेत आणि त्याच्यापासून उत्पादन काढण्यात येणार आहे. मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी मी जे पपईचं पीक पाहिलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं, त्याची मी इंटरव्ह्यू साहेबांची घेतली होती. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची त्यांनी माहिती सांगितली आणि ती पपई आता साहेब आता मला संपायला आली, बरं संपली जवळ, म्हणजे आता सनबर्नमुळे तिला काढून टाकावं लागेल आणि नवीन लागवड करावं लागेल. समोर आपण पपईचा प्लॉट बघू शकता. आता पपईचा प्लॉट हा जो आहे ना, तो आता उष्णतेमुळे तो आता पपई कमी होत चाललेली, आता ती उपटून काढली जाईल आणि त्या ठिकाणी नवीन लागवड केली जाईल. साधारण ती लागवड कधी केली जाईल? जून जुलैमध्ये. जून जुलैमध्ये. ही कधी 1 वर्ष टिकली का? 1.5 वर्ष, 2 वर्ष. हे 2 वर्ष म्हणजे आपण जी लागवड केली पपईची आणि जे उत्पादन घेतले 2 वर्षाचा पीक आपण घेतलेलं आहे, फुल पीक घेतलेलं आहे. पपईने आपल्याला समाधानकारक उत्पादन दिलं. रोडवर आपण स्वतः विकल्यामुळं समाधानकारक म्हणजे अति उत्पन्न भेटलं तसं शेतकऱ्याच्या हिशोबाने. ऍक्च्युली हे महत्वाचं आहे की ज्याची सरांनी सांगितलं की रोडवरती आपण स्वतः त्या ठिकाणी विक्री केली होती आणि त्याच रस्त्यावरती बसलेल्या त्यांच्या ताई होत्या. त्यांनी मला सांगितलं फक्त पपई खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला तिचा गोडवा समजेल. आणि आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने जी मेहनत केली आहे ती तुम्हाला लक्षात येईल आणि ती मी पपई खाल्ली होती. आणि त्यांच्याकडे ही माझी 3री वेळ आहे. म्हणजे फर्स्ट टाइमला पपई मी इथे खाल्ली, स्वतः घरी सुद्धा नेली. सेकंड टाइमला मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो या ठिकाणी. 20 ते 25 पपई मी इथून नेल्या होत्या. त्यावेळेस आता आमचं कस्टमरचं जे नातं होतं पहिल्या फेरीचं, ते नातं आमचं रिलेशनमध्ये उतरलेलं आहे आणि आता आमचे भावासारखे संबंध झालेले आहेत. म्हणून आज आम्ही शिर्डीला चाललोय आणि शिर्डीला आमच्या भावाने त्यांच्या घरी आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्याकडे यायचं, 2 तास थांबायचं, नंतर बाबांच्या दर्शनाला जायचं. तर अशा प्रकारचे जाता येता जी लोक भेटतात, त्या अशा लोकांमध्ये आपण गेल्यानंतर अशी जी लोक जी भेटतात ती रक्ताची नात्याची नसून सुद्धा रक्तापेक्षा जास्त प्रेमाची घट्टनाटी होतात आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे तेजस सर. ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं होतं याच्या पुढे जेव्हा तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा तुम्ही शिर्डीला न राहता माझ्या घरी राहायचं, माझ्या घरी जेवायचं, नंतर मग तुम्ही शिर्डीला जाऊन दर्शन घ्यायचं. अशा प्रकारचं त्यांचं प्रेम आणि अशा प्रकारची त्यांची उदारता ही त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या स्वभावातून दिसून येते आणि अशा प्रकारची मी माणसं जमवलेली आहेत. याच्यात तुम्हाला खूप समाधान वाटतं. आपली जी कष्टातून तुम्ही जो मळा फुलवताय अशाच प्रकारे हे मळे फुलत राहू देत आणि अशा प्रकारची आपली प्रगती होऊ देत. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती होऊ द्या ईश्वरचरणी प्रार्थना करीन. त्यांच्या कष्टाला यश दे, म्हणजे शेतकरी आपला सबळ होईल आणि शेतकरी सुदृढ राहून आपल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, जेणेकरून आपला शेतकरी जो आपला जगाचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे, कारण तो जगला तरच आपण जगणार आहोत. हा संदेश देण्यासाठी मी हा व्हिडिओ पाठवला आणि नक्कीच अशा शेतकऱ्यांना आपण लाईक करून त्यांना आपण काय केलं पाहिजे, सहकार्य केलं किंवा प्रोत्साहन दिलं पाहिजे की जेणेकरून अशा शेतकऱ्याला एक थोडंसं आणखी वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते काम करायला आणि चांगल्या प्रकारची फळं आपल्याला ते काढून देतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारची फळं, गोड रसाळ फळं आपल्याला खायला मिळतील. हेच सांगतो. धन्यवाद. थँक्यू.